हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कालवाची रेसिपी, ऑयस्टर ज्याला म्हणतो आपण. आणि आपण ती गोवन स्टाईलमध्ये करणार आहोत. चला तर मग आपण बघूया त्याचं साहित्य. तर मित्रांनो, आपण आज कालवांचं हे थपथपीत करणार आहे, म्हणजे आपण गोवा स्टाईल करणार आहे. गोवन स्टाईल आपण ग्रेव्हीसारखं एक करतो आहे. तरी कालवा मी आता मार्केटमधून घेऊन आलो आहे. चांगली स्वच्छ साफ करून घेतले. त्याला चांगली साफ करायला लागतं, कारण का ते बारीक बारीक असे जे कवच असतात असे ते काढायला लागतं आपल्याला. तर हे सगळे आपण स्वच्छ आता करून घेतलेले. आता पुढचे रेसिपीचं साहित्य आपण बघून घेऊया. मित्रांनो, आपण आता याच्यात मीठ घालून घेऊया. हो, थोडंसं मीठ घालून घेतलं. थोडीशी छोटा चमचा हळद घालून घेऊया. हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. थोड्या वेळ ठेवायचं ना आपल्याला, थोड्या वेळ ठेवायचं आपण. किती वेळ तरी 15-20 मिनटं ठेवून द्यायचं आपण. असं हळद बीट लावून आपण ठेवलेलं आहे. हे साहित्य घेतो आता आपण. 2 कांदे घेतलेत मोठ्या आकारचे, जरा 4 पाकळ्या लसूण घेतले, 1 बटाटा घेतला, 2 टॅमॅटो आणि कोथिंबीर. हे आता आपण चांगलं कापून घेऊया. आणि ओला नारळ घेतलेला आहे किसून. ते आपण आता थोडं एक अर्धी कवड त्याचं घेणार आहे वाटण्यासाठी. मित्रांनो, आपण आता हे सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. टॅमॅटो, बटाटे, लसूण, कांदा आणि कोथिंबीर. आता आपण हे तवा ठेवला आहे मी एका बाजूला गरम करायला. हे सगळं आपण आता भाजून घ्यायचं आहे. खोबरं आणि थोडं मसाल्यासाठी आपण जे वाटण करतो ना, त्यासाठी आपल्याला हे आता थोडं भाजून घ्यायचं आहे, तव्यावर परतून घ्यायचं आहे. तर आपण ते करून घेऊया. तर आता आपलं तवा हा गरम झाला. आता आपण याच्यात तेल टाकून घेऊया. थोडंसं तेल टाकलं आहे आपण. फक्त कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. आपल्याला हे आता चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे भाजून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. याच्यात आपण त्या लसूणच्या पाकळ्या पण घालून घेऊया. कांदा थोडा आपला चांगला आता भाजला गेलेला आहे. मित्रांनो, आपला आता कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे भाजून. आता आपण याच्यात खोबरं ॲड करूया. साधारण हे थोडं टाकायचं, एकदम अर्धी वाटी पण नाही, अर्धी कवड टाकली आपण. चांगला ओला नारळ हे पण आपण आता चांगलं भाजून घ्यायचं आहे. असं आपण आता भाजून घेतो आहे. मित्रांनो, आता आपण याच्यात हळद घालून घेऊया. हे आपलं आता भाजून झालेलं आहे. आता हळद घालून घेऊया आपण. हळद, आता लाल मसाला घालून घेतला आहे. आणि गरम मसाला पण आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे. एक छोटा चमचा घातला. चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात काश्मीरी लाल पावडर घालून घेऊया. त्याचा असं कलर येतो मस्त लाल. तर आपलं हे आता सगळं गरम करून हे सगळं भाजून झालेलं आहे. आता आपण याच्यात टॅमॅटो ॲड करूया. सगळा मसाला म्हणजे आपला वाटणचा भाजून घ्यायचा आपल्याला. आणि आपल्याला कोथिंबीर वाटणसाठी. हे आपल्याला आता थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वाटण करून घेऊया. हे आपण मिक्सरमध्ये सगळं जे आपण भाजलेलं ते आपण घालून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे, कारण का आपल्याला जरा दाटसर वाटून घ्यायचं आहे, पातळ नाही करायचं आपल्याला. म्हणून थोडं पाणी ॲड करून घेऊया. थोडंसं पाणी आपण ॲड करून घेऊया.
आता आपण वाटण करून घेऊया. मित्रांनो आता आपले वाटण आता रेडी झालेले आहे. बघा मस्त असे जाडसर आपण वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण कढईत तेल घालून घेऊया. थोडंच घालायचं तेल. त्याच्यात आपण आता ते वाटण हे केलेलं आहे आणि जो आपला बटाटा आपण कापला आहे ते आपल्याला आता त्याच्यात ॲड करायचं आहे. ते आपण ॲड करून घेऊया. आता आपण याच्यात वाटण घालून घेऊया. चांगलं आपल्याला हे तेलात परतून घ्यायचं आहे. चांगलं आपण आता भाजून घेऊया. आता याच्यात आपण बटाटे घालून घेऊया. आपण कापून ठेवलेले. थोडं आपण आता पाणी ॲड करून घेऊया. म्हणजे आपल्याला बटाटा पण शिजला पाहिजे ना. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तर मित्रांनो आता आपली एक उकळ झालेली असेल. मस्त उकळ झालेली. बटाटा शिजले का आपण बघून घेऊया. मस्त आता आपण टाकूया ते. आता आपण कालवा ॲड करून घेऊया. याच्यात कालवा घालून घेऊया सगळी. आता चांगलं मिक्स करून घेऊया. मस्त आपलं कालवा घालून आता आपण परत एक उकळ काढून घेऊया. म्हणजे कालवं लगेच शिजतं, जास्त वेळ लागत नाही. तर आता परत आपण हे झाकून ठेवूया. आता आपण याच्यात कोकम पण घालून घेऊया. तर मित्रांनो आपले कालवाचं धबधबीत जे आपण गोवन स्टाईलमध्ये बनवलं आहे हे रेडी झालेलं आहे. तर आपण याला आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. मित्रांनो आपलं हे गोवन स्टाईल ऑयस्टर कालवाचं धबधबीत मस्त रेडी झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा आणि लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.